नमस्कार, गुड मॉर्निंग. सकाळच्या वाजलेत 5. तर कधी 5 वाजता तुम्ही तुमचा चेहरा बघितलाय का? ते नक्की बघा, खूप छान दिसतो. आता घ्या. कपाळावर कुंकू, हिरवा चुडा हाती, पांडुरंगरावांचे नाव. पांडुरंगराव माझे पती, भाग्य माझे किती थोर किती. चालेल ना. पावतो. घे नाही झालं ना दगडाने फोडून खाऊ घालते. किती छान ना आमच्या इथं बघा. माझ्या नावाच्या पाया पडा एकदा, अजून एकदा. ह्यांना शिक्षा दिली. खाऊ घाला, खाऊ हळदी कुंकाला आले घाला, नाही खाऊ घाला, म्हणून त्या खाऊ घाला. दिवशी सुरेखा दुसऱ्या मॅडम, दिवशी सुरेखा मॅडम आपलं. आपल्या आपल्या हाताने घ्यायचं. दोघींनी अजिबात माझ्या न राग नावाच्या मानता पाया. घेतलं. खूप छान आहेत माझ्या मैत्रिणी सगळ्या. नवऱ्याचं नाव गोड आहेत तेवढ्याच, सगळं ऍडजस्ट करून घेतात. तुम्हाला माहितीये का? आणि शिळी बिर्याणी खाऊ घातली मी त्यांना मशरूम, आणि त्यांनी तेवढ्या प्रेमाने खाल्ली पण. चांदीच्या ताटात हळदी कुंकवाच्या राशी. नितीन रावांचे नाव घेते तुमच्या हळदी कुंकवाच्या दिवशी. अरे वा 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 वा. छान, बाई छान. कितीला असता, कितीला असता. हा, तर हे लाजून लाजून झालं, नावं घेऊन झाली. आणि आमच्या मनाली बघा सकाळी सकाळी या ठोंब्याला घेऊन झोपली होती. याला लागतं कुशीत झोपायला, सामी याचं नाव. आणि मग आमच्या बनी साहेबांकडे गेले सकाळी. हा कुठं आहे तर बघितलं तर पप्पा वर्कआउट करतात. तर पप्पा वर्कआउट कसं करतात हे बघायचं सोडून चार्ली घरामध्ये काय करते, कुठं कुठं राडा घालते, चार्लीकडे लक्ष होतं. आणि नंतर मग मी म्हणलं चला हे वर्कआउट करतात आणि मला वर्कआउट करायला 3 दिवस सुट्टी आहे. त्यामुळं म्हणलं चला घरातली कामं काढावी, कारण पाहुणे होते घरामध्ये आणि सुट्टी असल्यामुळं सगळे राडा राडा सगळ्या घरात फिरण्यामध्ये. मागच्या गुरुवारचे कपडे आहेत, या गुरुवारी नाही, मागच्या गुरुवारपासूनचा राडा आहे. आणि ह्या गुरुवारी व्हिडिओ टाकते मी. तर हे 8 दिवसामध्ये घर घाण झालेलं. काल मी बुधवारी साफ केलं. हा बुधवारचा व्हिडिओ आहे. तर बघू शकता तुम्ही सकाळी किती आमच्या घरात कपडे धुवायचे तेवढा ढीग लागलाय, घालून घालून काढलेले तेवढा ढीग लागलाय. आणि इस्त्री करायला द्यायचे, धुवून ठेवले होते ते इस्त्री करायला द्यायचे, त्याचा वेगळा ढीग. असे 3 गठोडे बांधले घरात मी. तर कितीही घर आपलं खूप चांगलं असलं तर प्रत्येकाच्या घरामध्ये कपड्याचा ढीग असतो, गाठोडी असतात. किती लेडीज मान्य करतील नक्की कमेंट करून सांगा की माझं घर खूप छान आहे आणि खूप स्वच्छ ठेवतं. पण कपड्याचा राडा कधी संपायचाच नाही, कुणाच्याही घरचा असो. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत जर बघत राहिलं ना, कोणीतरी बेडवर टावेल टाकतं, कोणतरी ड्रेस काढून तिकडं फेकतं, इकडं फेकतं. आणि हे मग एका आपल्याला सगळं घरातल्या सगळ्या आवराआवरी करायला लागतं. कुणाचे हे कपडे त्याच्या कपाटात, त्याच्या बेडमध्ये, त्याच्या सगळीकडे त्याला कपडे आपल्याला नेऊन द्यावे लागतात. तर हे प्रत्येक घरोघरी मातीच्या चुली आहेत. पण मी त्या दिवशी साफ करून घेतलं. आणि कारण आमच्या घरात कॅट डॉग हे सगळेच आहेत. तर त्याच्यामुळं ही काय करतात माहिती आहे का, आता आमचा सामी आहे ना, तर जिथं कपडे दिसले तिथं जाऊन बसतो. म्हणून मला जे कपडे ठेवलेत ना, मला गठुडे बांधून बांधून ठेवावे लागतात, नाही तर मग ते त्याच्यावर जाऊन बसतात, त्याचे केस लागतात. म्हणून मी सगळे कपडे धुवायला काढले, इस्त्रीचे दिले, सगळे दिले. आणि विकास सरांचे धुवायचे कपडे होते ते लॉन्ड्रीला द्यायचे होते, म्हणून ती वेगळी बांधली. कारण मी हात अजून माझा एवढा नीट झाला नाही, म्हणून जड पॅन्ट, जीन्सच्या पॅन्ट वगैरे मी काही धुत नाही. त्यामुळे हे सगळे लॉन्ड्रीला देते, तेवढं मला करावं लागतं. बाकी सगळे कामं मी घरात करते. मग सगळे कपडे आवरून झाल्यावर मी माझा बेड आवरला, सगळं अंथरून घड्या घालून म्हणलं चला आता आंघोळीला जायचं. आणि आंघोळीहून येऊन मला स्वयंपाक करायचा. हे सगळे कामं मी 7 वाजेपर्यंत केले होते. आणि मला आज सेशन पण ऐकायचं होतं. तर कालचं सेशन आमचं होतं इमोशन्सवर, खूप छान सेशन झालं. म्हणून मी हे सगळे पटापटा कामं आवरून सेशनला पण बसायचं होतं मला. ते सांगते मी बघा, आंघोळ करून सेशनला बसायचे आणि नंतर स्वयंपाकाला लागायचे. आज एवढी घाई होती तुम्हाला काय सांगू. बघा ह्यांचं कसं प्रेम ऋतू चाललंय दोघांचं. तिथून तर उठली नाही बनी, आणि बनीसला बघून नंतर चार्ली येऊन चार्लीसोबत लाडीगोडी, आपण दोघं खेळू चाल ना, आपण दोघं खेळू चाल ना. पण बनी काही आमचा यायला तयार नाही. ह्या दोघांचे नाटक बघून मग मी आले किचनमध्ये. किचनमध्ये पण तेवढाच राडा. किती तुम्ही घर आवरा, किती काही करा, बघा त्या किचनच्या खाली किती कचरा सगळा साचलेला आहे. किती रोज फेकतो आम्ही, रोज तेवढा जमा होतो. माहित नाही कुठने येतो घरामध्ये एवढे कुठले पुष्ट्यांचे बॉक्स, हे ते मुलांचं रोजच्या रोज काही ना काही असतं. मग किचनवरची सगळी भांडी लावून घेतली रॅकवर, किचन वटा साफ करून घेतला, पुसून घेतला, कारण व्हिडिओ करायचा असतो. मग किचनवर राडा असतो बघा. किती जर झालं आपल्या घरामध्ये ना, आपण हे नाही करू शकत. आपलं किचन आहे, किचनमध्ये काही ना काही असणारच. कोणीतरी ग्लास ठेवतं, कोणतरी वाटी ठेवतं, कोणतरी पसारा ठेवतो, कोणी डब्बा ठेवतं, रिकाम्या वस्तू आणून ठेवतं, काहीतरी चालूच असतं. त्यामुळे आपण नाही म्हणू शकत की माझं किचन मी खूपच क्लीन ठेवेन. तसं नाही होऊ शकत. आणि काही ठिकाणी होऊ शकतं ज्यांच्या घरी एकदम व्यवस्थित फर्निचर केलेलं आहे, जागच्या जागी आहे, कामाला बाई आहे, तिथं ह्या गोष्टी पॉसिबल आहेत. पण ज्यांच्या घरी स्वतःला सगळं करायचंय, घरातली कामं, स्वयंपाक, डबा, आता आपलं यूट्यूब चॅनल चालवायचे, आपल्याला व्हिडिओ पण बनवायचे, एडिट पण करायचे, तर विचार करा तुम्ही किती वेळ मिळत असेल आपल्याला. तर हे तरीही आपण सगळं करून प्रयत्न करतोय चांगलं, म्हणून स्वतःला थँक्यू बोला. बघा भांड्याचा ढीक केवढा पडला होता किचनवर टावरला, पण भांडे नाही घासले मी, कारण भांडे घासायला वेळ नव्हता, स्वयंपाक करायचा. सेशन संपलं आमचं. तर आजचं सेशन होतं इमोशन्सवर. तर त्याच्याबद्दल पण तुम्हाला थोडीशी माहिती देईल. त्याआधी तुम्हाला मी सांगणार आहे मी आज काय बनवणार आहे. तर आज मी बनवणार आहे सुरणाचे काप. तुम्ही बटाट्याचे काप खाल्ले असतील, बटाट्याच्या काचऱ्या खाल्ल्या असतील,
तर मी आज सुरणाचे काप करते. आणि सुरणाची भाजी हेल्थसाठी खूप चांगली, त्याच्यामध्ये खूप सारे मिनरल्स असतात. जेवढ्या पण जमिनीमध्ये उगवणाऱ्या भाज्या, मातीखाली ज्या उगवतात ना, ज्या फळभाज्या, त्या तुमच्या शरीरासाठी खूप पौष्टिक आणि हेल्दी असतात. म्हणून तुमच्या खाण्यामध्ये ते ॲड करा. पहिल्यांदा असं वाटतं अरे ह्याची टेस्ट कशी लागेल, ते आवडेल का नाही, पण तुम्ही तुमच्या पद्धतीने जेव्हा ती भाजी बनवून बघता किंवा त्याला वेगळ्या पद्धतीने काही ट्राय करता, तर 100% ती खूप खूप छान लागते. आमच्या घरात तोंडलं कोणीच खात नाही. आणि हे सुरण तर विचारूच नका. सुरणचं नाव जरी काढलं, ई घाण कासवासारखं दिसतं म्हणतात ते. तर त्याच्यामुळे आमच्या तिथे खायला नको म्हणतात. पण मी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांच्या पोटामध्ये घालते, त्यांना कळू देत नाही की कशाची भाजी केली. तर काल सगळ्यांना मी चारली ही बटाट्याची भाजी म्हणून. आणि म्हणून आता ही व्हिडिओ बघतील तेव्हा त्यांना कळेल की मी भाजी कशाची केली. पण तोपर्यंत भाजी खाऊन झालेली असेल. सगळ्यांना छान आवडली भाजी कालची. आणि माझ्या घरी काल जे पण आलं त्याला मी 2-2 काचऱ्या टेस्ट करायला दिल्या. म्हणलं बटाट्याच्या काचऱ्या बघा कशा झाल्यात. पण सगळ्यांना ते बटाटा वाटलंच नाही आणि खूप टेस्ट चांगली वाटली. तर काल माझ्या घरी कुणी कुणी खाल्ल्या काचऱ्या प्लीज कमेंट करा इथं माझ्या मेसेजच्या खाली की तुम्हाला कशा वाटल्या माझ्या सुरणाचे काप. शेंगदाणे भाजून घेतले, थोडंसं खोबरं भाजून घेतलं, भरपूर लसूण घालायचा. मी कारण 2 भाज्या बनवते, एक भरलेली भेंडी आणि सुरणाचे काप, अशा 2 भाज्या बनवते. तर ते भेंडीसाठीचं वाटण आहे. शेंगदाणे, खोबरं, लसूण आणि कोथिंबीर भरपूर घालायची आणि त्याचं वाटण वाटून घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये लाल तिखट, मीठ, गरम मसाला, धने पावडर, जिरे पावडर आणि थोडंसं लिंबू पिळून त्याचा मसाला करून त्याच्यात भरून घ्यायचा सगळा. आणि एकीकडे कांदा ठेवायचा आणि कांदा ठेवून त्याच्यामध्ये ते फ्राय खालीवर करायचं. थोडं लिंबू पिळायचं कारण ते चिकट होत नाही. आणि तसंच मग इकडं मी सुरणाची भाजी करायला घेतली. पण तोपर्यंत मी सांगणार आहे तुम्हाला सेशनबद्दल आमच्या. तर आमच्या सेशनमध्ये काल शिकवलं इमोशन्सबद्दल. बघा माणसांना खूप खूप सगळ्यात जास्त टेन्शन असतं ना इमोशन्सचं. तर इमोशन्स कुठले कुठले असतात. जेलसीवालं, कुणाचं काहीतरी चांगलं होतं ते आपल्याला देखवत नाही, आपण जळतो आणि पुढच्या व्यक्तीला त्याचा काही फरक पडत नाही. त्याचा त्रास आपल्या शरीरावर होतो, आपले इमोशन्स खराब होतात आणि आपली हेल्थ खराब होते. त्यानंतर आहे एखाद्याची गॉसिपिंग करतो आपण, त्याच्या एखाद्याबद्दल चुकीचं काहीतरी बोलतो, कोणाच्याबद्दल गराणे करतो. तर हे पण एक इमोशन्स आणि हे सगळं हार्मोन्सचं काम आहे. जेव्हा तुम्ही असं कोणाबद्दल वाईट बोलता, चुकीचं बोलता, काहीतरी चालतं, तुमच्या शरीरामध्ये ते काम करतं. आणि जेव्हा ते काम होत राहतं शरीरामध्ये तर तुमच्या ब्रेनवर त्याचा इम्पॅक्ट पडतो. आणि त्यामुळं खूप लोक या चुकीच्या विचारामुळं, चुकीच्या गोष्टींमुळं, निगेटिव्हिटीमुळे दुसऱ्यांना मी कसं मागे पाडू, दुसऱ्यांना कसा पाय खेचू, ह्या प्रयत्नामध्ये स्वतःचे पाय लंगडे करून घेतात, स्वतःची हेल्थ खराब करून घेतात आणि स्वतःला डिप्रेशनची गोळी खावी लागते. त्यासाठी माझं एकच म्हणणं आहे, दुसऱ्यांचा पाय खेचण्यापेक्षा, दुसऱ्यांबद्दल चुकीचं बोलण्यापेक्षा की माझ्यामध्ये काय कमतरता आहे आणि मला माझ्यामध्ये काय सुधारणा करता येतील आणि माझं कुठं चुकतं, जर हे आपण बघायला शिकलो ना तर आपल्याला आपले इमोशन्स आपल्या हातात ठेवता येतील. कारण आज जे काही लोकांसोबत चुकीचं घडतंय ना तर त्यांच्या इमोशन्समुळं. काही लोक खूप इमोशनफुल असतात, त्यांना कुणाचं वाईट बघवत नाही, कुणाचं काही चांगलं झालेलंही बघवत नाही. काही लोकांना एखाद्याचं खूप छान त्याची म्हणजे नाही का काय म्हणतात त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, चांगलं होत चाललं आहे एखाद्याचं ते पण बघवत नाही. जेव्हा आपण एखाद्याचं खूप चांगलं होतंय आणि आपण बघतोय तेव्हा आपली परिस्थिती चांगली नाही, पण आपल्या आतून अंतरात्म्यात त्याच्यासाठी वा काय छान झालं, ज्या दिवशी हे निघालं ना त्या दिवशी जगातले तुम्ही सगळ्यात चांगले व्यक्ती झालात. हे चांगलं व्यक्ती होण्यासाठी प्रॅक्टिस करावं लागतं. प्रत्येक वेळी प्रत्येकाला धन्यवाद केला पाहिजे, थँक्यू बोललं पाहिजे. आज जे काही आपली परिस्थिती आहे आपल्यामुळे, त्याला आपण दुसऱ्यांना दोष देऊन चालत नाही. जेव्हा जेव्हा तुम्ही दुसऱ्याला दोष देता की हे त्याच्यामुळं, तेव्हा तुमच्याकडे 4 बोट येतात आणि ते तुमच्या जे मागे पुढं जे काय होत चालले ना त्याच्यावर काय म्हणतात त्याला गुंडाळा घालतात. त्याला ते गुंडाळतात आणि मग आपण त्या घेऱ्यातनं, त्या त्रासातनं, त्या टेन्शनमधून, त्या पैशाच्या अडचणीमधून कधीच बाहेर निघत नाही. तुम्ही खरंच ॲग्री करत असाल ना ह्या गोष्टी किंवा खरं हे असं होतं तर नक्की कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, कारण मला तुमच्या सगळ्यांची मदत लागणार आहे. कारण मी ठरवलेलं आहे, जोपर्यंत आपण काही ठरवत नाही तर आपल्यासोबत काही घडत नाही. तर मी ठरवलेलं आहे की मला काहीही करून माझं चॅनल पुढच्या महिन्यामध्ये मॉनिटाईज करायचं आहे. तर तुम्हाला ही मी गोष्ट सांगितलेलीच आहे की माझा वॉच टाईम पूर्ण झालेला आहे आणि तो माझ्या स्वतःच्या हिमतीवर मी केलेला आहे. तर मी स्वतःलाच नेहमी म्हणते की मी माझ्या जीवावर जे काय करते ते माझ्या जीवावर करते. वॉच टाईम मी कंप्लीट करणार होते आणि ठरवलं होतं ते झालं. आणि मी सबस्क्रायबर पण पूर्ण करणार आहे तुमच्या सगळ्यांच्या मदतीने. तर मला सगळे लोक सपोर्ट करायला लागलेत आणि खूप लोकांनी माझी लिंक शेअर केली, याच्यामुळे माझे सबस्क्रायबर खूप छान वाढतात आहे. प्लीज तर अजून सगळ्यांनी मला हेल्प करा, माझे सबस्क्रायबर खूप छान पद्धतीने वाढतात आहे आणि ते होणार आहे. कारण जे आपण बघतो, जरी आपल्याला कोणी मदत करो न करो, होणार आहे ते होणार आहे. मी सांगितले विधी लिखित सत्य आहे, कळलं का. जर एखाद्याची फ्लाईट आहे आणि त्याला सकाळी उठायला उशीर झाला, पण तो त्या दिवशी आजारी असू दे, तो
पाय तुटला असू दे, काय असू दे, त्याला खूप उलटा फिरायला जायचे, त्याचं तिकीट बुकिंग आहे, हॉटेल बुकिंग आहे, मग त्या दिवशी तो पायाचं घराने किंवा ह्याचं घराने घेऊन बसत नाही, त्या दिवशी तो त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न नाही करतो, तो पोहोचतोच. तसंच माझं आहे, मला जरी कितीही अडचणी आल्या, कितीही प्रॉब्लेम आले, तरीही मी माझं चॅनल पुढच्या महिन्यात मॉनिटाईज करणार आहे. हे मला माझं स्वतःला प्रॉमिस आहे. तर त्यासाठी तुम्ही सगळे मला मदत करणारच आहे आणि मी पण माझं जे बेस्ट द्यायचं ते देणारे रोजचे व्हिडिओ टाकते आणि चांगल्या व्हिडिओ कसे टाकते याचा प्रयत्न करते. तर आज आमची भेंडीची भाजी खूप छान झाली. तुम्हाला कशी आवडते भेंडीची भाजी? ग्रीन ग्रीन दिसणारी का रेड रेड दिसणारी? मला अशी खरपूस भाजलेली आवडते, जशी लाल 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 भाजावीशी वाटते. आणि नंतर ती खाण्यामध्ये जेव्हा आपण नाही का नुसतं असं भेंडी खातो ना, तर पोट पण खूप छान साफ होतं. ज्याचा डायजेस्टचा प्रॉब्लेम आहे ना, तुम्ही तुमच्या सॅलडमध्ये भेंडी ॲड करा. भेंडी जर तुम्ही खाण्यामध्ये रोज सॅलड म्हणून वापरलं ना, डायजेशनचा प्रॉब्लेम खूप छान सॉल्व होतो, कारण त्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं फायबर असतं. त्याच्यामुळे तुम्ही ट्राय करा, भेंडी तुमच्या खाण्यामध्ये ॲड करा. तर अशापैकी आमच्या भाज्या झालेल्या आहेत आणि मध्ये मध्ये माझा गॅस असा रिकामा जातो. तुम्हाला माहिती आहे का, लहानपणी माझ्या आईला मी काय म्हणायची, आई आई गॅस खाली चाललाय खाली चाललाय, कारण आमच्या नांदेडला गॅस रिकामा चालला नाही म्हणत खाली चालला म्हणून. इथं मी कुणाला तरी सांगितलं, मला तर आठवत नाही ते कुणाला सांगितलं, मी पण तसंच बोलले तर इतकं हसले माझ्या मावशा बहुतेक, की मी मला चूल खाली चालली, चूल खाली चालली. गावाला चूल असतात ना, चूल खाली चालली तर माझ्या आजी माझ्या आईची आई बघायला आली, कुठं चूल खाली गेली, अगो अगो कशी गेली चूल खाली, आणि बघायला गेलं तर काय जाळ रिकामा चालला होता आणि मी त्याला म्हणते चूल खाली चालली. तर असे मी लहानपणी खूप सारे उद्योग केलेले आहेत. कधी कधी आठवतात मला की गॅस रिकामा चालला होता आणि मला ते आठवलं, तुमच्यासोबत मी शेअर केलं. मग मी दुसऱ्या पॅनमध्ये सुरणाचे काप करायला घेतले, त्याच्यामध्ये मी तेल गरम करून कांदा जिरं टाकले आणि कांद्याला छान खरपूस लाल भाजून घेतलं आणि वरून आलं लसूणची पेस्ट टाकली आणि मग त्याच्यामध्ये मी टाकले जे शिजवून ठेवले होते ना, मीठ हळद चिंच घालून जे काचऱ्या मी बटाट्याच्या काप शिजून घेतले होते ना, ते आता त्याचं स्वच्छ धुवून ते त्याला टाकणार आहे त्याच्यामध्ये. जर तुम्हाला आंबट आवडत असेल तर त्याला धुवायचं नाही, आणि काही काही लोकांना आंबट आवडत नाही, चिंचेचं ॲसिडिटी होत असते काही लोकांना, तर त्यांनी ट्राय करा ते पाण्यातनं काढून धुवून स्वच्छ मग टाका, कारण हे ऑलरेडी 10 मिनटं उकळलेल्या पाण्यामध्ये शिजून जातं, म्हणून त्याला जास्त वेळ शिजवायची काही गरज लागत नाही. म्हणून ट्राय करायचं की जेवढं तुम्हाला तुमच्या पद्धतीने, कारण ते लगेच शिजतं, त्याला जास्त शिजवायची गरज नाही का सुरणाला. मग त्याला लाल तिखट हळद मीठ मसाले सगळं टाकून तुम्ही त्याच्यामध्ये टोमॅटो टाका, तुम्हाला वाटलं तर थोडं दही टाका, तुमची इच्छा ते तुम्हाला वाटेल ते टाका. आणि ते मस्त पहिल्यांदा तुम्ही जेव्हा खाताना तुम्हाला जळजळ वगैरे होईल पहिल्यांदा, पण तुम्ही 1-2 वेळा खाल्लं, कारण कुठली पण भाजी म्हणा काही पण फूड म्हणा काही खाल्लं तुम्ही पहिल्यांदा खूप दिवसानंतर, ते शरीर तुमचं एक्सेप्ट करत नाही पटकन, त्याच्यामुळे तुम्हाला थोडासा त्रास होतो. मग तुम्ही 1-2-3 वेळा खाल्लं की तुम्हाला त्याच्या शरीरालाच कळतं की अरे हे अगोदर खाल्लेलं आहे, आता ह्याला कसं पचवायचं त्याला माहीत असतं. म्हणून घाबरू नका कुठलंही काय खाताना, खायचं काय त्रास होतो ते बघायचं आणि परत एकदा ट्राय करायचं. मग मस्त मी न धुता टाकते, कारण मला चिंचेचं आंबट आवडतं. आमच्या घरात सगळ्यांना सवय लावली, जे मला आवडतं ना ते मी सगळ्यांना खायला सवय लावलेली आहे. तर मस्त आमची आजची भाजी अशी सुरणाचे काप असले झणझणीत झाले होते, एवढे आंबट तिखट मस्त झाले होते काय सांगू. तर त्यामुळे तुम्ही पण असे बनवून बघा. तुमच्या घरात जर कोणी खात नसेल त्यांना सांगू नका सुरणाचे काप. आणि तुम्ही सुरण मी कापताना बघितलं, हाताला तेल लावून सुरण कापायचं आहे. आणि हे सुरण काही महिनाभर पण खराब होत नाही, खूप दिवस राहतं. अजून खूप दिवस राहत असेल, पण मी महिनाभर ठेवून बघितलेलं आहे, तर ते सुरण खराब होत नाही, खूप दिवस घरात राहतं जर तुम्ही हे आणून ठेवलं तर. आणि मग बघा ते चांगलं खालीवर करून त्याला भाजून घेतलं आणि मग पीठ टाकून असं मस्तपैकी फ्राय केलं. तर हे असं आमची मस्त झाली आहे सुरणाची भाजी. आणि इकडं झाली आहे भेंडी करून. आणि तोपर्यंत वाजून गेले होते 8:30, कंप्लीट 8:30 वाजले ते. एकही मिनटं माझ्याकडे नव्हता. इतक्या फास्ट भाकरी करत होते ना मी तुम्हाला काय सांगू, कारण माझ्याकडे ज्वारीचं पीठ संपलं होतं, म्हणून तांदळाच्या 2 भाकरी केल्या. त्यांचा टिफिन कसा बसा मी त्यांना भरून खाली नेऊन दिला पार्किंगला. ते टिफिन नेत नव्हते, मला नको आज टिफिन, मला उशीर झालाय, मी चाललोय. पण आपल्याला कसं वाटतं अरे एवढा स्वयंपाक केला आणि ते न जेवता गेलं तर आपल्याला आवडत नाही. त्याच्यामुळे मी पटपट घाईघाईत गॅसवर कधी नाही भाजत, मी डायरेक्ट गॅसवर भाकरी भाजल्या 2 आणि डबा ज्योतीला चांगला पटपट भरला आम्ही दोघींनी मिळून. आणि मग मी पळत खाली गेले पार्किंगला डबा द्यायला, जसं काय माझ्या पोटासाठी चालले. आणि ते मला म्हणले चल जा, किती उशीर करते तू. असं आहे बघा, आपण त्याच्या पोटाची काळजी घेतो, प्रेमापोटी त्यांच्या मागे लागतो की डबा घेऊन जा, आणि ते आपल्याला असं ओरडतं. तुमच्यासोबत पण असं होतं का की तुम्ही काळजीपोटी सगळं करता आणि तुम्हाला ओरडा बसतो. तर असं मी खाली गेले होते टिफिन द्यायला, चार्ली वरून बघत होते आणि ते मला ओरडत होते. चार्ली बघून त्यांना ओरडत होते, का ओरडताय माझ्या मम्मीला. तर असा माझा स्वयंपाक छानसा झाला होता. आणि मग मी दुपारी मस्त जेवायला बसले होते. हा व्हिडिओ दुपारचा आहे. दुपारी जेवले, मला कारण खूप आवडली भाजी आणि मी खाते. आणि तुम्ही पण करून बघा, तुम्ही पण खा आणि मला कमेंट करायला विसरू नका. पहिल्यांदा माझ्या चॅनलला आलं तर मला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझ्या व्हिडिओला शेअर करा. थँक्यू सो मच मित्रांनो, थँक्यू सो मच.